नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गतवर्ष सरले, नवे वर्ष आले. शुभेच्छा देण्यासाठी ओठांवरती शब्द उमटले. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही उत्सुक असाल नवीन वर्षानिमित्त प्रतिविश्व एक श्रवणोत्सवमध्ये आम्हाला काय ऐकायला, काय पाहायला मिळणार? चला तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात. विद्यार्थी दशेत ज्या झाडांनी आम्हाला सावली दिली, त्या झाडांना आम्ही भेटलो, आमच्या मुलीसह, नातेसह. ही विद्यापीठातील मेन बिल्डिंग, जिनं आम्हाला गगनचुंबी स्वप्न दाखवलं, ही जयकर लायब्ररी, जिथं ज्ञानभांडारानं सुसज्ज अशी पुस्तकं आहेत. भविष्यातील स्वप्नपूर्तीची वाट या जयकर लायब्ररीनंच आमची सोपी करून दिली. नव्या वर्षानिमित्त आम्हाला या जयकर लायब्ररीच्या पुढेच या युवती भेटल्या. त्यातल्या एका विद्यार्थिनीने आमच्याशी खूप छान संवाद साधला. शिक्षणाविषयी किंवा एकूणच तिची काय स्वप्न आहेत आणि तिचं काय म्हणणं आहे, समाजाविषयी तिची काय धारणा आहे, हे सगळं आम्ही जाणून घेतलं आणि तिच्याशी गप्पा मारल्या. हीच नवीन वर्षानिमित्त खास तुमच्यासाठी भेट. चला तर ऐकूया तिचं काय म्हणणं येते. की मी पुणे विद्यापीठातच MA केलं, आर्ट्स फॅकल्टीमध्ये, खेर वाङ्मय भवनमध्येच शिकले मी, आणि ह्या सगळ्या जुन्या आठवणी गोळा झालेल्या आहेत. मला उत्सुकता आहे की आता ही नवी पिढीसुद्धा काय विचार करते, काय शिक्षणाबद्दल त्यांचे काय विचार आहेत. आज मला जाणून घ्यावं असं वाटलं. खास नव्या वर्षानिमित्त हा एपिसोड खास मित्रमैत्रिणींनो मी तुमच्यासाठी करते आहे. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हाय. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण शुभेच्छा देऊया. तुझं नाव सांग. माझं नाव चैताली मधुकर पाटेकर. मी मूळ अहिल्यानगरची आहे आणि मी इथं MA शिकण्यासाठी ह्या विद्यापीठात आले. मी MA हिस्ट्री करते आणि आत्ता मी जस्ट बुक घेण्यासाठी आले होते, तर तेव्हा मला मॅडमची चर्चा चालू झाली. म्हणजे नाव सांग. माझं नाव कोमल दिगंबर वाघमारे. मी नांदेड जिल्ह्यातून आहे आणि MA हिस्ट्रीमध्ये MA करते फर्स्ट इयर. इतिहास या विषयामध्ये तुम्ही MA करताय. वा वा. हाच विषय का ग निवडला? इतिहास मला लहानपणापासून माझ्या वडिलांकडून म्हणजे इतिहासाची आवड निर्माण झाली आणि इतिहास म्हणजे आपला भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्याचा आणि काय आपलं म्हणजे आपलं भूतकाळ किंवा आपलं कसं होतं पिढी किंवा म्हणजे शिक्षण आणि आणखीन राजकारण हे सगळं जाणून घेण्याचं इतिहासाकडून. खूप छान. आणि नवीन वर्षानिमित्त काही संकल्प असेल ना, म्हणजे अभ्यास तर आहेच, अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा किंवा काय म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर ह्या शिक्षणाचा कितपत उपयोग होतो असं तुला वाटतं? नवीन वर्षानिमित्त खास हा विचार आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांग बरं तू. नवीन वर्षाचा संकल्प तर सांगायचा झाला तर अवांतर पुस्तकं वाचणे, आरोग्याकडे लक्ष देणे आणि हे महत्त्वाचं सांगितलं. आरोग्याकडे लक्ष देणे, आहार असेल, मग व्यायाम असेल त्यामध्ये, आणि नवीन नवीन व्यक्तींशी भेटणे. जसं की आज तुमच्याशी भेट झाली, फार आनंद वाटला तुमच्याशी भेटून मॅडम. आणि आणखीन अजून काय स्वप्न आहे तुझं की मला ह्या व्यक्तीला भेटायला पाहिजे, मी माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांना मी भेटणार, त्यांना प्रश्न विचारणार किंवा आणखीन काही जाणून घेणार? काही अभ्यासक असतील. पुण्यामध्ये तर फार ऐतिहासिक ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. आणि व्यक्तींची नावं सांगायची जर झाली तर मला इथं जवळ असलेलं कोथरूड, तिथं गांधी भवन आहे, मला कुमार सप्तर्षींशी भेटायचं आहे. बरं. आणि त्यांचे विचार मला फार आवडतात. आणि इथं राजू परुळीकर, त्यांना पण मला फार भेटण्याची इच्छा आहे. आणि आत्ता मला म्हणजे जे आत्ताच निधन झालं बाबा आढावांचं, त्यांना पण भेटण्याची इच्छा होती, पण ती दुर्दैवाने आता पूर्ण नाही होऊ शकणार. अशा व्यक्तींशी मला भेटायची फार इच्छा आहे, ज्यांना म्हणजे समाजात काहीतरी बदल घडवून आणायचा आहे आणि समाजाला एका वेगळ्या दृष्टीने जे पाहतात अशा व्यक्तींना मला भेटण्याची फार इच्छा आहे.
वा वा, माझा हा. नवीन वर्षाचा माझा संकल्प असणार आहे. खूप छान, खूप छान. फार अच्छा. छान वाटलं तुमच्याशी भेटून. जे जे सकारात्मक आहेत, हो. जे चांगले विचार आहेत, कारण नव्या पिढीबद्दल खूप वेळा असं नकारात्मक बोललं जातं. हो. पण काही युवक युवती अशाही आहेत की त्या समाजाला काही देऊ पाहतात, हो. समाजाचं ऋण मानतायत. आणि शिक्षणातून तुला काय वाटतं की आजचं शिक्षण काय देऊ शकतंय का समाजाला, आपल्या देशाला, किंवा आपला व्यक्तिमत्व विकास नक्की घडेल का यातून? नक्कीच घडेल. हां. मला तरी असं वाटतं नक्कीच घडेल. आणि माझं शिक्षण म्हणजे मी जर MA इतिहास करते ना, हो हो. तर फक्त म्हणजे इतिहास हा इतिहासच नाही, त्याला आपल्या आत्ताच्या सध्याच्या वर्तमान काळाशी आपला कसा संबंध आहे हे पण आपण, आणि भूतकाळातून घडून गेलेल्या या घटनांचा आपण आत्ताच्या वर्तमान काळाशी संबंध लावतो. जसं की शिवाजी महाराजांचा असो. बरोबर. जरी शिवाजी महाराज राजेशाही असले तरी पण आजच्या लोकशाहीत आपल्याला त्यांची आवड आहे. का आहे तर ते राज्य, मग हे म्हणून रयतेचा राजा, हां. रयतेचा राजा आणि सर्वांना म्हणजे समानतेनं पाहणारा असा एक राजा होता. आणि आपल्या देशाचं सुद्धा तसंच स्वप्न आहे की प्रत्येक पिढीने असंच घडावं आणि आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर देशही विकासाच्या दिशेने वाटचाल करावी. अशा निमित्ताने तुम्ही प्रयत्न करणार आहात. खूप आनंद वाटला. आणि इतकं सुंदर हे स्थळ आहे, हे ठिकाण आहे, आत्ता आपण उभे आहोत. म्हणजे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मला असं वाटतं या नावातच सर्व काही आहे. आणि एक मुलगी म्हणून मला फार आनंद आहे हां. की मी ह्या विद्यापीठात शिकायला आले सावित्रीबाईंच्या, कारण की मी त्यांचीच एक मुलगी म्हणून, सावित्रीबाईंची मुलगी म्हणून इथं शिकायला आले. फार आनंद होता या विद्यापीठात आल्यानंतर. वा वा. डिपार्टमेंट पण आमचं एकदम छान आहे. मी सावित्रीची लेक म्हणून तुम्हाला अभिमान वाटतोय नाही का, असं खरोखरी. आणि सावित्रीबाईंनी जो वसा, शिक्षणाचा वसा घेतलेला होता, तो पुढच्या पिढीने घेतलेला आहे तुम्ही सुद्धा. आणि तो पुढे नेणार आहात, हा सुद्धा संकल्प असणार आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा दोघींना एक खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना काय तुम्हाला सांगाल? पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा संकल्प एक मुलगी म्हणून किंवा एक तरुणी म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, आईवडिलांकडे लक्ष द्या. हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आजची तरुण पिढी आईवडिलांकडे दुर्लक्ष करत चाललेली आहे. आईवडिलांकडे लक्ष द्या, हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि आपण ज्या समाजात म्हणजे ज्या समाजात जगतोय तिथल्या प्रश्नांकडे नक्कीच लक्ष द्या. आणि आपल्या ज्ञानाचा फक्त पैशासाठीच वापर न करता समाजाच्या कल्याणासाठी पण वापर करा. वा, क्या बात आहे. फार सुंदर. म्हणजे आमचा जो उद्देश होता की आजची तरुण पिढी काय विचार करते, तर असा सुद्धा विचार करते. मित्रमैत्रिणींनो, खूप आनंद वाटला. मला असं वाटतं नव्या वर्षाची सुरुवात अतिशय सुंदर सकारात्मक विचाराने झालेली आहे. या तरुणींना भेटून आम्हाला खूप आनंद झाला.